नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या। या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आले होते। या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राइम ब्रांच युनिट 1 व युनिट 2, युनिट 1 चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट 2 चे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सीसीटीव्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून या आरोपींना त्यांनी अटक केलेले आहे आणि आरोपींना अटक करून एकूण 22 गुन्हे, शहरातील 22 गुन्हे आणि 22 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे असे 24 गुन्हे यांनी उघड केलेले आहेत। 24 गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण 13.4 तोळे सोनं हस्तगत केलेलं आहे। याशिवाय एक 4 चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेलं आहे। असा एकूण यांनी 26 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आरोपीला यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, त्याविषयी आणखी तपास सुरू आहे। आणि युनिट 2 दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे। फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्त्वाचं असतं। ही सर्व कामगिरी युनिट 1, युनिट 2 दोघांनी मिळून केलेली आहे।